अगं फरचीला हे कर आणि मोहरी घालते जरासं. फ्राईड राईस मध्ये मोहरी असतं? हो असतं. हे नवीन फ्राईड राईस आहे. कोणाची लागते आहे? तुला मारतोय कोण? पप्पा का मम्मी? हा घ्या ना, कुठलं पाहिजे कसे रनिंग साईज येते. किती वर्षाची आहे? हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरे आहे. आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचं 12:15 वाजता. आणि हे बघा, मी काल ना तुम्हाला ग्रॉसरीमध्ये दाखवली होती बघा, या रेडी टू ईट मॅगी हे कपचं. हे आम्ही आता ट्राय केलो. हे एवढं बकवास आहे ना, मी आरोहीला म्हणत होती घेऊ नकोस म्हणून. त्यांनी कसं त्याच्यावर इन्स्ट्रक्शन लिहिले तसं केले, जरा पण टेस्ट नाही. आणि काय की वेगळंच, मला तरी ते जर वास बघूनच उलटीसारखं वाटले. हे बघा सगळंच टाकून दिली बघा हे मॅगी. हे बघा, चला आता आरोहीचे कुकिंग क्लास घेते आणि आरोही करणार आहे. हे बघा, रात्रीचं भात टाकून केलं होतं बघा, एवढंसं भात राहिलेलं आहे. ह्याचंच ना आरोही फ्राईड राईस करते. करून घे. चल आता मी एक कढई ठेवली आहे, ह्याच्यामध्ये तेल घालते आणि मोहरी घालते जरासं. फ्राईड राईस मध्ये मोहरी असतं? हो असतं. हे नवीन फ्राईड राईस आहे. हे काय आहे? फ्राईड राईस कम फोडणीचं भात सारखं आहे, लेकिन जरासं ट्विस्ट आहे ह्याच्यामध्ये. पहिला हे घाल, बटाटा घालतात. कांदा घालून घेते. तिथं बघ, जरासं मीठ घालून घेते आणि आता काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते आणि 1 चमचा तिखट पावडर घालते. कुठला आहे ते? मालवणी? हो वाटतं मला. आता हे मालवणी फ्राईड राईस होणार आहे वाटते. बस हां, तर इकडे बघ, आता ह्याच्यात अंडा घालणार आहे म्हणून. आता ह्याच्यात अंडा घालते. फोडू येणार ते येतं ना, हे बघ फोडू. थोडं खाली फोड. अगं फरचीला हे कर तिथं. भात घालते याच्यामध्ये. आता मिक्स करून घेते. आता थोडीशी कोथिंबीर घालून घेते. आता आमचं फ्राईड राईस झालेला आहे. आता बंद करून घेते आणि मम्माला वाढून देते. हे घे मम्मा, खाऊन बघ कसं झालंय. काय आहे ग बाई हे? मालवणी फ्राईड राईस झालेला आहे. छान आहे, छान आहे. गुडिया नको म्हणते. गुडियाला ना भात आवडतच नाही आहे. मी माझं खाणं खाते. चांगलं झालं, स्पायसी पण नाही आहे, मीठ पण बरोबर आहे. लेकिन मी माझ्याप्रमाणे सांगू, हे ना ह्याला आम्ही फोडणी भात म्हणतो. तुझं फ्राईड राईस आहे ना, ह्याला आम्ही फोडणी भात म्हणतो. छान झालं. चला मग आता मी खाऊन घेते. आणि आत्ता बघा बरोबर 12:45 वाजले बघा दुपारचं. आता हेच जेवण आमचं. ब्लॉगमध्ये बनवून राहा, सोडून जाऊ नका. 6:30 वाजलेले आहे. चला आता मार्केटला जाऊया जरा. आणि हे बघा, मार्केटला जायचं असेल ना, काय काय ठेवायला पाहिजे. गुडियाचं बॉटल वेगळं, आम्हाला पाणी वेगळं.
आता मार्केटला कशाला म्हणजे ना, आता मंडेपासून बघा, उद्या एकच दिवस, मंडेपासून स्कूल रिओपन होणार आहे. मग ह्यांच्यासाठी ना शूज वगैरे घ्यायला पाहिजे. चला आता मार्केटला जाऊया. एक तरी ना आज ना आमच्याकडे आता इलेक्शन आलं ना, बुधवार इलेक्शन आहे वाटते. त्याच्यासाठी ना कोण कोण मिनिस्टर आलेले आहे. आत्ता गेले वाटते, त्यांचे काहीतरी मीटिंग होतं, त्याच्यासाठी ना पूर्ण बाजार सगळं गर्दी होतं बघा. त्याबद्दल ना आत्ता गेले त्यांनी, त्याबद्दल आम्ही पण ना आत्ता निघायला लागलो. चला मार्केटला जाऊन येऊया. घ्या ना कुठलं पाहिजे कसे रनिंग साईज येते. किती वर्षाची आहे? झाले 2 घेतले आणि कोणाची लाडकी आहे? तुला मारतोय कोण, पप्पा का मम्मी? असं 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 कोण, पप्पा करते का मम्मी करते? हे पाहिजे तुला बाळ? हां हे नको, हे जी मग हे जरासं लूज पाहिजे. मस्त त्याला मत देताना मानसिकता तयारी होत नाही. कारण आपल्या देशात आपण गुलामीतून बाहेर पडलो. पण या गुलामीतून बाहेर पडत असताना दाखवू काय आहे ते. आलो आणि टाइम झालेले 8:15 वाजले. आणि आपण बघा जो मार्केटला गेलो होतं ना, ते अर्ध काम झालं, अर्ध काम नाही झालं. गुडियाला शूज घ्यायचं होतं. जो ॲड्रेस टीचरने दिले होते तिथं पण विचारली, दुसरे 2-3 दुकानमध्ये पण विचारली, लेकिन गुडियाचे साईजचे शूजच नाही आहे. असं आहे. आत्ता बघा 4 वर्षाची मुलगी, एवढे पाय आहे आणि बारीक आहे. आणि खूप सारे मुलं आहे की एवढे ते दुकानवाले म्हणतात की ह्या साईजचे शूजच नाही आहे. तरी पण त्यांनी म्हटले की तुम्ही मंगळवार येऊन जावा, मी आणि एक स्टॉक मागवलेले आहेत, ते बघूया येतात काय नाही म्हणून. ते झालं नाही. जरा माझं बेल्टचं काम होतं, वॉचचं बेल्ट घालून घेतली. तिथं ना व्हिडिओ घ्यायचा होता, लेकिन विसरलो. आणि मोबाईलचं पण काम होतं, ते पण घेऊन गेलं. मार्केट फिरलो, ह्यांना हेअरबँड वगैरे पाहिजे होतं, ते घेतले. आणि काय आता जरा थोडा वेळ तिथं आमच्या तलावाकडे बसलो. परत आईस्क्रीम जरा फ्रेश होते. हे बघा सगळं ह्याच्या ड्रेसवर सगळं आईस्क्रीम पडलेलं आहे. माझे आईस्क्रीम खात होते ना, ते लवकरच मेल्ट झालं आणि सगळं आईस्क्रीम पडलं. माझं नाही पडलं. चला मग आता पहिला चेंज करून घेतो, गरम पण झाले. आता बघा पाणी होतं म्हणून एवढे कपडे होते, कपडे पण धुवून घेतली. आणि हे बघा डोक्याला सगळं तेल लावून घेतले, चंपी करून घेतली. बघा आता जरा बरं वाटायला लागले. हो हे बघा गुडियाचा न्यू गेम. हे बघा गुडियाचा. आता चला आता जेवतो होतं. आता जरा डोकं समाधान वाटायला लागलं. तेल लावून घेतली छान. आरोहीला पण तेल लावलं. पाण्याला नूडल्स आणलेलं आहे, शेजवान नूडल्स. आणि हे हक्का नूडल्स आणलेले आहे. आणि हे जरासं फ्राईड राईस आहे. चला आता 9 वाजलेले, आता आपण जेवण करून एंड करते. व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. आणि उद्या भेटे एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.